मर्यादांचा आधार घेऊन. बिथरली नाहीस कधीही तू स्त्रीच्या मर्यादांचा आधार घेऊन. सैल करून ठेवलास माझ्यासाठी क्रूर प्रथा परंपरांचा पेच. सैल करून ठेवलास माझ्यासाठी क्रूर प्रथा परंपरांचा पेच. म्हणूनच आज रुजलाय माझ्यात बदलाचा निर्भय हुंकार. म्हणूनच आज रुजलाय माझ्यात बदलाचा निर्भय हुंकार. मी धाडसाने उघडू लागले नव्या संधीची घट्ट कवाडे. मी धाडसाने उघडू लागले नव्या संधीची घट्ट कवाडे. बंदिस्त भिंतीबाहेर पडलेलं तुमचं पहिलं पाऊल. बंदिस्त भिंतीबाहेर पडलेलं तुझं पहिलं पाऊल आजही धडपडतंय माझ्या पावलांमधून. शोधतंय वेगळ्या वाटा. अजूनही बदललं नाही सगळंच. अजूनही बदललं नाही सगळंच. आजही अडवले जात आहेत नव्या प्रवाहांचे मार्ग. आजही अडवले जात आहेत नव्या प्रवाहांचे मार्ग. मोकळा शब्द फुटायची आजही आहे चोरी. कोंबून भरली जात आहेत माझी स्वप्ने आजही स्त्रीत्वाच्या सनातन गाठोड्यात. पण प्रिय साऊ, अशा वेळी माझ्या पायाखाली शोधते मी तुम्ही माझ्यासाठी तयार केलेली मानवतावादी भूमी. अशा वेळी माझ्या पायाखाली शोधते मी तुम्ही माझ्यासाठी तयार केलेली मानवतावादी भूमी. संयमाने बदलाची वाट मोकळी करू पाहत चालताहेत माझे स्वयंसिद्ध पाय त्याच वाटेवर जुन्या पावलांना सोबत घेऊन. लवकरच क्षितिजा पलीकडचा अंधार भेगून आभाळ उंचीला नेऊन भिडवेन माझ्या जगण्याच्या कक्षा. लवकरच क्षितिजा पलीकडचा अंधार भेदून आभाळ उंचीला नेऊन भिडवेन माझ्या जगण्याच्या कक्षा. प्रिय साऊ, माझ्या हातात तेवतीच राहील सतत. माझ्या हातात तेवतीच राहील सतत. तू सनातन्यांच्या गुहेत लावलेली वात्सल्यमयी क्रांतीज्योत. तू सनातन्यांच्या गुहेत लावलेली वात्सल्यमयी क्रांतीज्योत. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर वास्तववादी रचना आपण इथे सादर केलीत. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय अंजलीताई कुलकर्णींना विनंती करेल मी की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आणि आपल्यासाठी आपल्या कवितेसाठी 2 ओळी की उचलवर पावलांना जरी अंधारली रात्र आहे. उचलवर पावलांना जरी अंधारली रात्र आहे. ही रात्र संपताच एक सोनेरी पहाट आहे. ही रात्र संपताच एक सोनेरी पहाट आहे. तर त्या सोनेरी पहाटाची वाट आपण पाहूया आणि त्यासाठी प्रयत्नशील राहूया. मी विनंती करेल आता कविता सादर करण्यासाठी संध्या फुलपगार. आपल्याला विनंती आहे की आपली रचना आमच्यासमोर ठेवावी. संध्या फुलपगार आपली रचना घेऊन आमच्यासमोर. सभागृहात उपस्थित 2 अत्यंत आवडते कवी दासू सर, वैभव देशमुख आणि आत्ताच मी ज्यांची फॅन झाले अशा जयश्री मॅडम, या सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं आपण फक्त कविता श्रवण करतोय, कविता संमेलन आहे, संमेलनासारखं झालं पाहिजे. दाद भी वैसी भी मिलनी चाहिए. सुरुवातीला एक विचार ठेवते. तुझ्या माझ्या नात्याला खळखळू दिलं असतं आपण, मुक्त वाहू दिलं असतं सर्व दूर. तुझ्या माझ्या नात्याला खळखळू दिलं असतं आपण, मुक्त वाहू दिलं असतं सर्व दूर. ठेवल्या नसत्या अपेक्षा, घातली नसती बंधनं, लादल्या नसत्या अटी, बांधले नसते धरणं, तर कदाचित वाचवता आलं असतं का आपल्याला? नदीचं धरण, धरणाचा डोह, डोहाचं डबकं आणि डबक्याचा मोह होण्यापासून. आणि एक कविता आपल्या सगळ्यांसाठी. तहान माझी मला घेऊन जाते नदीकाठी. सकाळी सरांनी उल्लेख केला आणि मला असं वाटलं ही रचना सादर करावी की तहान माझी मला घेऊन जाते नदीकाठी. आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी? आपण कुठे भेटतो नदीला नदीसाठी? प्राणवायू भेटतो मोफत 10 दिशांतून. प्राणवायू भेटतो मोफत 10 दिशांतून. आपण कुठे झगडतो एकेका श्वासासाठी? आपण कुठे झगडतो एकेका श्वासासाठी? आणि भीमा चंद्रभागा होऊन वाहते वाळवंटी. भीमा चंद्रभागा होऊन वाहते वाळवंटी. विठू कोठे बरे थबकला त्या नदीसाठी.
विठू कोठे बरे थबकला त्या नदीसाठी, आणि मथुरा जवळ केली त्या द्वारकाधीशानेही. मथुरा जवळ केली त्या द्वारकाधीशानेही, गोकुळात कुठे बरे वसला कृष्ण राधेसाठी. गोकुळात कुठे बरे वसला कृष्ण राधेसाठी. आणि शेवटचा शेर सगळ्यांसाठी. प्रवास ज्याचा त्याचा आपापल्या दिशेने, की प्रवास ज्याचा त्याचा आपापल्या दिशेने, कोण कुणाला साथ देतो केवळ सोबतीसाठी. कोण कुणाला साथ देतो केवळ सोबतीसाठी. खूप खूप धन्यवाद. आपला सन्मान स्वीकारायचा आहे संध्याताई, आणि अतिशय सुंदर रचना. परंतु टाळ्यांचा आवाज थोडा कमी येतोय, तो आपला आपल्या कवितेला, आपल्या शब्दाला निश्चितच प्रणाम आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करेल डॉक्टर सुरेश हिवाळे आहेत का? डॉक्टर सुरेश हिवाळे आपली रचना घेऊन आपल्या समोर येत आहेत. कवितेचं नाव आहे माणूस. माझा जन्म झाला तेव्हा एक मुलगा म्हणून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. माझा जन्म झाला तेव्हा एक मुलगा म्हणून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मी मुलगी असतो तर असंच काहीसं झालं असतं, सांगता येत नाही. मी मुलगी असतो तर असंच काहीसं झालं असतं, सांगता येत नाही. आईनं शाळेत नाव टाकलं तोवर माणूस एवढीच माझी ओळख होती. आईनं शाळेत नाव टाकलं तोवर माणूस एवढीच माझी ओळख होती. टीसीवर नाव नोंदवेपर्यंत कोणताही धर्म, कोणतीही जात मला कायमची चिकटली नव्हती. टीसीवर नाव नोंदवेपर्यंत कोणताही धर्म, कोणतीही जात मला कायमची चिकटली नव्हती. शिवना पाणीच्या खेळात कोणताही भेदभाव नव्हता, ना अंगत पंगतीत कोणी डावललं. शिवना पाणीच्या खेळात कोणताही भेदभाव नव्हता, ना अंगत पंगतीत कोणी डावललं. शिरखुमा पेऊन तृप्त झालो, भगव्या निळ्या रंगांच्या फुलांना मनाच्या हिरव्या धाग्यात ओवलं. भगव्या निळ्या रंगांच्या फुलांना मनाच्या हिरव्या धाग्यात ओवलं. बालपणीचा वसंत असाच बहरत होता. बालपणीचा वसंत असाच बहरत होता. महेश, गौतम, शिवाजी, राणी, ज्वाणी, सुखविंदर, अकबरसह नात्यांचा सुगंध दरवळत होता. महेश, शिवाजी, राणी, अकबर, ज्वाणी, सुखविंदरसह नात्यांचा सुगंध दरवळत होता. आंधळी कोशिंबिरीचा खेळ चालू आहे आज पण. आंधळी कोशिंबिरीचा खेळ चालू आहे आज पण. मामाच्या पत्रासोबत मात्र हरवलंय बालपण. मामाच्या पत्रासोबत मात्र हरवलंय बालपण. काळ विस्तारला, नजर बदलली, जसजसं वाढतंय वय. काळ विस्तारला, नजर बदलली, जसजसं वाढतंय वय. पृथ्वीच्या गोलगोल वर्तुळातील असंख्य खंडांचं आता वाटू लागले भय. पृथ्वीच्या गोलगोल वर्तुळातील असंख्य खंडांचं आता वाटू लागले भय. मेंदूच्या नसानसा कुरताडतात विविध रंगी विचारांचे उंदीर. मेंदूच्या नसानसा कुरताडतात विविध रंगी विचारांचे उंदीर. पाड्यापाड्यावर फडकतात धर्मजातीचे झेंडे. दिसत नाही कुठेच माणसांचं मंदिर. दिसत नाही कुठेच माणसांचं मंदिर. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप सुंदर. आपल्या मनातील माणसांचं मंदिर या भारताला मिळो अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करेन अनिल बोधे सर आहेत का? त्यानंतर श्रीकांत डेरंगे सर. श्रीकांतजी डेरंगे आपल्या समोर आपली रचना घेऊन येत आहेत. धन्यवाद. मी याच विभागाचा विद्यार्थी होतो आणि खूप दिवसांनी पुन्हा या विचारपीठावर यायची मला संधी मिळाली. त्याच्याबद्दल मी वाचकपीठाचे आभार मानतो.
कविता सादर करतो. तुम्ही फार कमी काळ लोकांना प्रिय असता. तुम्ही फार कमी काळ लोकांना प्रिय असता. नंतर लोक तुमच्या असण्या आणि नसण्याला विसरून जातात. नंतर लोक तुमच्या असण्या आणि नसण्याला विसरून जातात. परीकथेसारखं असतं आयुष्य. दंतकथेतल्या पात्रा एवढीच तुमची जागा असते. परीकथेसारखं असतं आयुष्य. दंतकथेतल्या पात्रा एवढीच तुमची जागा असते. विलंब लावत गेलेल्या जिव्हारीपणाची एक फांदी चुकून तुमच्या हाती लागलेली असते. विलंब लावत गेलेल्या जिव्हारीपणाची एक फांदी चुकून तुमच्या हाती लागलेली असते. कधी कधी झाडाची एखादीच डहाळी फुलांनी भरलेली असते. बाकी केवळ जोखिमा असतात विषासारख्या बहरण्याच्या, उगून येण्याच्या. बाकी केवळ जोखिमा असतात विषासारख्या बहरण्याच्या, उगून येण्यासारख्या. प्रहरांतून प्रहर वगळले की एखादी निर्जीव आठवण बाहेर येते. प्रहरांतून प्रहर वगळले की एखादी निर्जीव आठवण बाहेर येते. कधीतरी भेटल्याची एखादी स्मरणगाथा उदासवाणी चिकटून राहते. कधीतरी भेटल्याची एखादी स्मरणगाथा उदासवाणी चिकटून राहते. ज्या डोंगर रांगांतून झाडे जळत गेली आपापल्या वणव्यांना मिठी मारून. ज्या डोंगर रांगांतून झाडे जळत गेली आपापल्या वणव्यांना मिठी मारून. त्या क्लेशांतून हळूहळू मौन पाझरत जाते आपल्या दुःखाचे संचित घेऊन. त्या क्लेशांतून हळूहळू मौन पाझरत जाते आपल्या दुःखाचे संचित घेऊन. पाऊल वाटांच्या समाध्या बघत साकळत जाते बाहेरची हिंस्रभर दुपार. पाऊल वाटांच्या समाध्या